महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके शरद पवारांनी 1978 मध्ये केलेलं बंड आणि त्यानंतर झालेल्या सत्तांतरानंतर सुंदरराव सोळंके हे उपमुख्यमंत्री झाले होते। 18-19 महिने ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून राहिले। या सोळंके घराण्याचा राजकीय वारसा पुढे प्रकाश सोळंकेंनी सुरू ठेवला। कधी भाजप तर कधी राष्ट्रवादीकडून ते माजलगाव मतदारसंघाचे 4 वेळा आमदार म्हणून निवडूनही आले। काही काळ महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी राज्यात काम केलं। बीडमध्ये एक दिग्गज नेता म्हणून प्रकाश सोळंकेंकडे पाहिलं जातं। त्याच प्रकाश सोळंकेंनी राजकारणातून निवृत्ती घेतली। 70च्या जवळ असलेल्या प्रकाश सोळंकेंनी घेतलेल्या या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, अनेकांच्या भुवया उंचावल्या। पण त्यांनी जे केलं त्याचं कौतुकही होतंय आणि कुठेतरी टीकाही होते। ठाकरेंनी मुलाला निवडलं, पुतण्या नाराज झाला। मुंडेंनी मुलीला निवडलं, पुतण्या नाराज झाला। पवारांनीही मुलीला निवडलं, स्वतःचे निर्णय स्वतः घेत राहिले, पुतण्या नाराज झाला। केवळ या मोठ्या राजकीय कुटुंबांमध्येच नाही तर अनेक कुटुंबांमध्ये काका पुतण्या असा राजकीय वाद पाहायला मिळाला। असाच राजकीय वाद आपल्या घरात येण्याआधीच माजी मंत्री आमदार प्रकाश सोळंकेंनी जे मातब्बरांना जमलं नाही ते करून दाखवले। आमदार प्रकाश सोळंकेंनी राजकीय वारसदार म्हणून आपल्या मुलाऐवजी पुतण्याची निवड केली आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा पुढचा विधानसभेचा उमेदवार आपल्याऐवजी पुतण्या असेल, जयसिंग सोळंके असेल असेही त्यांनी जाहीर केले। प्रकाश सोळंके यांचा मुलगा वीरेंद्र सोळंके हे बाजार समितीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत। बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता। तेव्हाच चर्चा रंगली होती की प्रकाश सोळंकेंचा वारसदार कोण याची, कारण पुतणे जयसिंग सोळंके हे पंचायत समिती, जिल्हा परिषद, साखर कारखाना असेल किंवा सहकार क्षेत्र असेल त्या माध्यमातून आधीपासूनच मतदारसंघात सक्रिय होते। युवा वर्गात त्यांची चांगली पकड आहे। तुलनेत जयसिंग सोळंके यांचं वर्चस्व हे वीरेंद्र सोळंकेंपेक्षा जास्त मतदारसंघात आहे। त्यामुळे प्रकाश सोळंकेनंतर वीरेंद्र की जयसिंग या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या। त्यातून पुन्हा काका पुतण्या वाद रंगणार का या देखील चर्चा सुरू होत्या। तसं बीड जिल्ह्याला काका पुतण्याची लढाई नवी नाहीये। यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे, गेवराईत पंडित काका पुतणे, बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय लढती महाराष्ट्राने पाहिल्या। वीरेंद्र सोळंकेंच्या एंट्रीनंतर तसंच माजलगावातही घडतं की काय तसं बोललं जात होतं। पण प्रकाश सोळंके अलीकडच्या काळातले असे एकमेव काका ठरलेत ज्यांनी मुलाला डावलून पुतण्याला राजकीय वारसदार म्हणून घोषित केलंय आणि घरात भविष्यात होणारी बंडखोरी देखील टाळली असं म्हणता येईल। प्रकाश सोळंकेंनी हा निर्णय घेताना शरद पवारांना देखील टोला लगावला। आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की महाराष्ट्रात ज्या ठिकाणी वाद आहेत त्या ठिकाणी चुलत्यांनी थांबण्याची भूमिका ही कधीही घेतली पाहिजे। शरद पवारांनी आपल्या समोर निवृत्तीचा निर्णय घेतला आणि तो 2 दिवसातच फिरवला ही दुर्दैवी घटना होती। त्यामुळे त्यांच्या घरात फूट झाली असावी असं ते म्हणाले। वडीलधारी म्हणून चुलत्यांनी भूमिका घेतली असती तर घर शाबूत राहिलं असतं। मी मागच्या निवडणुकीच्या प्रचारात ही माझी शेवटची निवडणूक असं जाहीर केलं होतं, त्यामुळे मला ही भूमिका बदलायची नाही असं त्यांनी सांगितलं। मी घेतलेला निर्णय योग्य आहे हे माझं ठाम मत आहे असं देखील म्हणाले। यावेळी लोकसभा निवडणुकीत जे घडलं ते मी आयुष्यात पाहिलं नव्हतं। मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, मात्र त्यांना राजकारणात रस नाही। राजकीय वारस म्हणून माझा चॉईस, माझा पुतण्या जयसिंग हाच होता, त्यामुळे मी त्याचं नाव जाहीर केलं असं प्रकाश सोळंकेंनी जाहीर केलंय। एक प्रकारे अजित पवारांची बाजू घेत प्रकाश सोळंकेंनी शरद पवार यांनाच टोला लगावला आहे। मत आहे की आता आपण नवीन नेतृत्व या तालुक्याला तयार केलं पाहिजे। आता जे ज्याचं वय झालंय त्यांनी बाजूला होऊन नवीन नेतृत्व जे पुढच्या आणखी काही वर्ष मतदारसंघाला नेतृत्व करू शकतात, नेतृत्व देऊ शकतात आणि त्यांच्या माध्यमातून हा विकासाचा वारसा चालवू शकतात असं नेतृत्व जयसिंगच्या रूपानं आपण देण्याचं ठरवलेलं आहे। आपल्या सर्वांची साथ, आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्य पुढच्या 2024च्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभं करावं एवढी विनंती मी आजच्या बैठकीच्या निमित्ताने करतो। निश्चितपणानं त्यांना जर आपण निवडून दिलं तर पुढचे 5 वर्ष त्यांच्या हातून आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कसा करून घ्यायचा, जी काही कामं गावागावामध्ये राहिलेली आहेत, विकास काही कधी पूर्ण होत नसतो, चालूच असतो। ते एक काम झालं की दुसरं नवीन मागणी येत असते आणि त्याच पद्धतीनं त्यांचंही नेतृत्व चांगल्या पद्धतीनं तयार व्हावं याच्यासाठी 5 वर्ष त्यांच्या मार्गदर्शन करणं, त्यांना शिकवणं हे काम मी करणार आहे। तर आपल्या सर्वांनाच विनंती करतो परत एकदा
की पुढच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजणांनी एकजुटीनं जसं गेले अनेक निवडणुकीमध्ये तुम्ही कोणीवेळी माझ्या पाठीमागं उभा राहिला त्याच पद्धतीनं भविष्य काळामध्ये आपण जयसिंग भाईच्या पाठीमागं उभा राहावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द. खरं तर काका पुतण्याच्या राजकारणाला फाटा देत प्रकाश सोळंकेंनी नवा पायंडा पाडला. माजलगाव मतदारसंघात सोळंके कुटुंबाची 3री पिढी राजकारणात सक्रिय झालेली आहे. त्याचा नवा वारसदार देखील ठरलाय. पण दुसरीकडे मुलगा नाही तर पुतण्याची निवड ही घराणेशाही नाही का असा सवालही सोशल मीडियातून आता व्यक्त केला जातोय. प्रकाश सोळंके यांनी निवृत्ती घेतलेली असतानाच बीडमध्ये सुरू असलेल्या राजकारणावर देखील त्यांनी भाष्य केलं. काही महिन्यांपूर्वीच मराठा आंदोलनातील काही लोकांनी प्रकाश सोळंकेंच्या घराची तोडफोड करत जाळपोळ देखील केली होती. एकीकडे पक्षातील फाटाफोट आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाश सोळंकेंवरही टीका झाली. त्यांना टार्गेटही केलं गेलं. ओबीसी मराठा संघर्षामुळे बीड लोकसभेतील निवडणूक देखील गाजली. मोठी कसरत बीडमध्ये महायुतीच्या नेत्यांना करावी लागली होती. त्यातूनच प्रकाश सोळंकेंनी हा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे. अशा परिस्थितीमध्ये घरातला नवीन चेहरा मैदानात आल्यास निवडणुकीत होणारं नुकसान टाळण्याचा किंवा त्यातून फायदा होण्याचा हा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे. आता जयसिंग सोळंके हे प्रकाश सोळंकेंचे वारसदार म्हणून अजित पवारांसोबतच कायम राहतात का ते पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मात्र अनेक चांगल्या नेत्यांना जमलं नाही ते प्रकाश सोळंकेंनी करून दाखवलंय हे मात्र नक्की. एकूणच याचा बीड जिल्ह्यात काय परिणाम होतो, माजलगाव विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याकडून जयसिंग सोळंके लढतात का आणि त्यांच्या विरोधात खरंच बंडखोरी होते की नाही ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. आणि सोळंके घरातलं हे उदाहरण किती काळ टिकतं, पुढे जाऊन संघर्ष होतो का त्याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. पण एकूणच प्रकाश सोळंकेंचा हा निर्णय याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.